विपुल पाटील यांचा आवाज देखील आहे. रमेश मांगेलाचा आवाज आपण ऐकलाय. पहिल्या दिवशी हेमेंद्र आमच्या जोडीनं होते. धनंजय पाटील कालच्या दिवसामध्ये त्यांचाही आवाज आमच्यापर्यंत आपण ऐकला होता. आमच्या समवेत शांताराम घरत हे सर्व व्यक्ती असे आहेत काही, कारण समालोचक कक्ष 7 दिवस हँडल करणं थोडंसं कठीण असतं, पण या सर्व समालोचकांमध्ये कदाचित शक्य होतं. मॅचला होते सुरुवात. 2 सर्वोत्तम खेळाडू एकमेकांसमोर आहेत. एका बाजूला विश्वनाथ जाधव, समोर अमय आगाशे. चला सेमीफायनलचा सामना सुरू होतो. टाळ्यांच्या गजरामध्ये करूया सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात. सेमीफायनल मॅच स्टार्ट. चपल केला होता. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट हँडमॅन रिझन मध्ये. पहिल्या चेंडूवरती बिग विकेट. पहिल्या चेंडूवरती टिपलाय झेल. पहिल्या चेंडूवरती संपलाय बॅट्समन सखे. सेमीफायनलचा जो सामना न्यूया स्पोर्ट्स वर्सेस कौशिक रायगड यांच्यामध्ये जो सामना पाहायला मिळतोय. न्यूया स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि पहिला हादरा बसलाय या ठिकाणी बघितला आपण विश्वनाथ जाधव यांच्या रूपाने. तर दूध का दूध पाणी का पाणी शुरू हो गई इस मॅच की वो असली कहाणी. आता मात्र ती असली कहाणी सुरू झाली, कारण सेमीफायनलचा सामना सुरू झालाय. जसं तुम्ही उल्लेख केला दूध का दूध पाणी का पाणी नक्कीच होणार आहे, कारण आता हा स्टेज असा आहे ना, हा टप्पा ओलांडताना बरेच जण कमी पडतात, बरेच संघ कमी पडतात. काही काहींचं स्वप्न असतं फायनलला प्रवेश करणं, पण हा सेमीफायनलचा अवघड टप्पा नेहमीच काही संघांना थोडासा अडचणीचा ठरला आहे. पण हे 2 संघ एकमेकांशी फक्त इतकंच बोलायचं आहे की आम्ही इथे जर पोचलो, या टप्प्यावरती पोचलो, याचा अर्थ आम्ही संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला आहे. मग न्यूया स्पोर्ट्स असेल, नाही तर दुसऱ्या बाजूला रॉयल रायगडचा संघ असेल, कारण तुम्ही चांगला खेळ केलाय म्हणून तुम्ही या 137 संघामधनं 3 संघामध्ये आलात. तुम्ही 134 संघांना माघारी धरलंय. तुमच्यामध्ये काहीतरी कुवत, काहीतरी क्षमता आहे. आजच्या दिवसामध्ये ज्याची बॅट तळपली आहे तोही फलंदाज मैदानावरती आलाय. चौकार षटकारा ज्याच्या बॅटमधनं पाहिलंय प्रणव हा देखील आलाय तिथे. अमय आकाशीनं पहिल्याच चेंडूवरती बिग विकेट विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू इथे बाद केलाय. प्लस त्याच्यामुळे सेमीफायनलच्या सामन्यामध्ये म्हणजे मागच्या 2 सामन्यामध्ये भले मागे 26 धावांचा पाठलाग केला गेला, याच्या अगोदर बिग फाईट जी पाहिली होती 44ची ती पाहिले. त्याकरता अपेक्षा तीच आहे. थोडंसं ड्यू फॅक्टर आलाय, दव आलाय. 3 षटकामध्ये 25-28 धावा निर्णायक ठरू शकतील. एका बाजूने सन्ने आहे, दुसऱ्या बाजूने बघितलं प्रणव आहे. प्रणव बिनारचा खेळाडू, भिवंडी पट्ट्यातील खेळाडू, नो डाऊट आज भरपूर मोठी खेळ त्यांनी केले. स्ट्राईक एंडला बघितलं आपण सनी आहे, सनीला बघितलं तर अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे. 1 for लॉस ऑफ 1 विकेट यार. सेमीफायनलचा हा सामना पाहायला मिळतोय, थरार पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीपमध्ये निघून जातोय. लॉंग चेस फॉर अ फेल्डर, वेल दॅट क्रॉस द बाउंड्री लाईन. ते सेव्ह, रिले थ्रो पाहायला मिळतोय. 2 धावा आलाय तिथे, 3 धावा, 2च्या बदली 3 धावा येत आहेत. रनिंग बिटवीन विकेट छान पाहायला मिळते. चांगलं ज्यावेळेला पाहिलं चेंडू वर गेला, 2 साठी कॉल झाला, 2 धावा पूर्ण केल्यानंतर वाटलं होतं की थोडंसं जो रिले थ्रो करताना डिले झालाय, त्या रिलेच्या डिलेमध्ये अजून एक धाव घेऊया या उद्देशानं 3री धाव देखील पूर्ण केली गेली. आणि प्रेक्षक ज्या संख्येने जसं आपण चर्चाही करतोय, संध्याकाळच्या पेक्षा आता प्रेक्षक संख्या थोडीशी वाढले चारी बाजूला, आणि त्याचंही कारण आहे की त्यांना माहिती आहे सेमीफायनलचा मॅच आहे, फायनलचा मॅच, 2 सामने शिल्लक आहेत. त्याच्यामुळे आनंद घेऊया या स्पर्धेचा. कुठे चेंडू शॉर्ट पूल केलं तेव्हा पूल करण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्राउंड जमिनीलगत ठेवले आहेत. बघा खेळ कसा बदलतो बघा. संध्याकाळच्या सत्रामध्ये, दुपारच्या सत्रामध्ये जो कदाचित आक्रमक पवित्र स्वीकारलेला होता तो फ्लडलाईटमध्ये आल्यानंतर बदलतो. हे बदलावं लागतं, माणसाला देखील बदलावं लागतं. जसं म्हणतात ना कैलास, माणूस कितीही सरळ असू द्या, वळणावरती त्याला वळावंच लागतं. तसं हा क्रिकेट खेळताना परिस्थितीनुसार खेळ तुम्हाला बदलावाच लागतो. तिथं वळावं लागतं, इथे बदलावं लागतं. तो बदल घडलाय. या 2 धावांनी धावफलक 6. म्हणजे जसा देश तसा वेश तुम्हाला करावा लागतो, जशी स्थिती तसं तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. तो ऑफ द बॅट लागला होता, सिरा लागला होता, मोठा
मॅच कडे येऊया. कम ऑन. दर दरता बड़ा गहरा और पहली ओवर में भाई हमें भाई जान डाल दे. खिलाडी जो ठहरा, असली खिलाडी जो ठहरा, त्या पद्धतीने त्यानं पहिल्या षटकामध्ये जान टाकलेली आहे अमे आगाशीनं. आणि 2 बिग विकेट, 2 महत्वाचे विकेट प्राप्त केले आहेत. 6 वरती 2 गडी बाद. शेवटचा चेंडू आहे या पहिल्या षटकातील. एक JU 11चा संघ अगोदर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. उमेश तरे नवीन फलंदाज. उमेश तरे सारखा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे भिवंडी पट्ट्यातील बघितलं 4 ते 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच एका बाजूने निव्या स्पोर्टचा संघ, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण रॉयल रायगडचा संघ पाहायला मिळतोय. फक्त ढकलायचं होतं, पुश करायचं होतं, मात्र वाईटचा इशारा होतोय. अवंतर दात बहर होतोय. अवंतर दावेने धावसंख्या पुढे सरकली जाईल 7 या धावसंख्येवरती. 7 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. बघा त्या व्हाईट लाईनच्या बाहेरनं चेंडू गेला, त्याच्यामुळे पंचांनी इशारा तो दिलाय. त्याला खेचून आणलं होतं अक्षरशः, त्या क्रीजमध्ये फ्रंटफूटवरती यायचं होतं. पण जसा बाहेर निघाला चेंडू तसा फलंदाज देखील बाहेर निघाला, पण जास्त चेंडू बाहेर गेला जे पंचांनी त्यांचं मत नोंदवलं आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेविषयी भरपूर काही चर्चा होते व्हाईट बॉल देताना. पण आम्ही वारंवार तर सांगतो की जी व्हाईट लाईनची रेषा आहे तीच रेषा आहे, त्याच्या बाहेरनं गेला तर तो चेंडू व्हाईट घोषित करतोय. धावफलकावरती 7. लवकर फिरले, लवकर कमिट झाले. डोक्यावरती थोडे हात गेलेत आम्ही आगाशे. काय षटक हाताळले पहिले. एक तर 2 मोठे धक्के दिले, इकॉनॉमिल षटक हाताळले आणि पहिले षटक संपले. धावफलकावरती 2 गडी बाद 7. सनी आणि खारबा बघितला आपण. सनी आणि त्याच्यानंतर बघितलं खारबाचा तो खेळाडू बघितला आपण तर उमेश तरे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही आक्रमक खेळाडू आहेत, परंतु तितकीच ताकदीची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्यात. 2 गडी देखील मोठी गडी बाजलेत. मोठे गडी बाजाला एक प्राईज आले. देवा ग्रुप विनायक पाटील प्रत्येक सिक्सरसाठी 500 रुपये. प्रत्येक सिक्सर देवा ग्रुप विनायक पाटील प्रत्येक सिक्सरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज झाले. पहिलं तुम्ही नक्की चांगलं विश्लेषण केलं. 2 मोठे गडी बाद झालेत. मिळालेल्या धक्क्यातनं सावरायचा प्रयत्न टीम करते या क्षणाला निव्या स्पोर्ट्स. उका गोलंदाज पाहायला मिळतोय. ऑफ साईडला बघितलं थर्ड मॅन आहे. एज लागले ती सिरा लागला होता, मात्र गॅदर करतोय. बघितलं शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक. कोणती धाव नाहीये, एकही धाव मी देणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. नाही ही कश्मकश आहे, ही लढाई आहे, ही बिग फाईट आहे, हा मोठा सामना आहे. फ्लड लाईट्स मध्ये सामना खेळला जातोय. सेमी फायनलचा तो सामना. स्लोराम चेंडू आता झुकलं ते पूर्णपणे घुटना टेक तमाशा टेक, मात्र चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल झालाय. 2 धावा येत आहेत. या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकलं जाईल 9 या धावसंख्येवरती. या अगोदर बघितलं आपण JU 11 फायनल मध्ये ज्याने प्रवेश केलेला आहे, ज्याचा उल्लेख आपण करतोय जयेश गरजच्या नावाने हा संघ खेळतोय. त्याच्या खऱ्या अर्थानं त्याच्या खेळाला दिलेली ती आदरांजली असावी. आणि आज जो तोही पाहतोय तो संघ चांगली कामगिरी करताना थोडंसं उशिरा केला, प्रोटेक्शन लावलेलं आहे पाठीमागे. दोन्ही फलंदाज जवळपास एकाच ठिकाणी होते. आता पाठीमागे यश सांगता भाई आपको देखना था. विकेट कीपर सांगतो नहीं 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 ठीक है भाई, सब कुछ ठीक चल रहा है और कुछ करने की आवश्यकता नहीं है. 9 धावा धावफलकावरती 1.3 षटकांचा खेळ. 9 चेंडूमध्ये 9 झाल्यात. 9 धावांचा 9 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 9 धावा झाल्यात आणि बघितलं आपण 9 चेंडूचा तो खेळ अजूनही शिल्लक आहे. पाटील परिवार पुरस्कृती स्पर्धा पाहायला मिळते.
आगाज आपण 22 तारखेला बघितला होता. अंजाम काय होईल या स्पर्धेचा ते आपल्याला बघायचं आहे. अजून एक टप्पा बाकी आहे, अजून याच्यानंतर फायनल बाकी आहे. याचा अर्थ 3 जण आहेत, 3 जण आहेत पण सीट एकच बाकी आहे. एक सीट आहे पण 3 नॉमिनेशन आहेत. भाई 3 दावेदार आहे का 3 उमेदवार आहेत. यस, RSS ची सीटची आपल्याला आठवण होते. झुकले होते, एका पायाला झुकवलं होतं, पाठच्या पायाला बिलकुल 90 डिग्री मध्ये घेतलं होतं. आणि जसा तो थोडासा स्लोअरवन हाताळतो ना, फार म्हणजे आपण जसा बुमरा वेगाने येतो ना, स्लोअरवन जसा करतो ना डबल बॉल, फक्त एअरमध्ये बीट केला, हवेमध्ये अक्षरशः बीट केलंय ते फलंदाजाला. काय करावं काय करू नये. 3 इडियट मधलं ते गाणं आहे भाई, कन्फ्युजन है सोल्यूशन का पता नहीं, और सोल्यूशन जब मिला तो भाई क्वेश्चन क्या था पता नहीं. तसं सध्या चाललंय, थोडंसं कन्फ्युजन आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोचतील, थ्रो करतील, 2 धावा या चेंडूवरती बरंच पूर्ण झाले. धावफलकावरती नजर टाकूया. 11 धावा धावफलकावरती, 1.5 षटकांचा खेळ. शेवटचा बॉल, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. स्कोर 11. 11 धावा झालेत आणि 11 धावा बनवण्यासाठी बघितलं 1.5 षटकांचा वापर केला. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. हो, it is a beautiful stroke. Come on, DJ. संपलाय. धावा दाखलकरती 17-17. पाठीमागे जर बघितलं काही प्रेक्षक काय या डीजेचा आनंद देखील घेतात, नाचतात, गातात. बिलकुल गाएंगे हम, झुमेंगे हम, नाचेंगे हम. तसं आहे खरं हे मैदान असं आहे. म्हणजे मी नेहमीच सांगतो, प्रेक्षक जे या मैदानावरती येतात ना, त्या प्रेक्षकांचं आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं एक अतूट नातं आहे, एक बंधन आहे. ते मागच्या 25 वर्षामध्ये जे आपण या मैदानावरती पाहिलेलं आहे. म्हणजे आज जो काही प्रेक्षक वर्ग आहे तो आपल्या वडिलांच्या जोडीला आला या मैदानावरती मॅच बघण्यासाठी, आणि आज तो कायम येत राहिलेला आहे. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. धावा धावलकावरती 17. चर्चा करत होतो सेमीफायनलच्या मॅचमध्ये किती रन असायला हव्या, किती धाव्या असायला हव्या, कारण हा प्रेशरवाला गेम आहे, दबाववाला गेम आहे. हा थोडासा क्रुशियल मोमेंट आहे. शेवटचा षटक हाताळण्यासाठी मुन्ना सज्ज होतोय. एका षटकाराने बघितलं थोडासा रोमांच वाढवलाय. जी धावगती थोडीशी कमी होती ना, आता धावगती थोडीशी वाढले. बघितलं 17 वरती 2. एक षटक बाकी आहे. 6 चेंडूचा तो खेळ बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक असताना नौका गोलंदाज विकेटवरती पाहायला मिळतोय. मुन्ना सारखा गोलंदाज पाहायला मिळतोय. 3रा क्रमांकाचा हा गोलंदाज. विथ द टर्न चेंडूला बघितलं, वळवलंय ऑन साईडला, डीप मध्ये चेंडू जिथपर्यंत कलेक्ट केला तर वॉट अ फिल्डिंग, वॉट अ थ्रो. केवळ 1 रन, एक के बिना कुछ नाही. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 18 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. सेमीफायनलचा मॅच आहे, सेमीफायनलचा थरार आहे. निव्हिया स्पोर्ट्स याच्या अगोदर फायनलमध्ये खेळलाय एकदा फायनल खेळलाय, फायनल नाही जिंकलाय. एकदा फायनल खेळलाय, फायनल नाही जिंकलाय. रॉयल रायगडचा संघ त्या टप्प्यावरती पहिल्यांदा जाताना दिसणार आहे. त्याच्यामुळे ही लढाई पाहणार आहोत. पुन्हा एकदा मुन्ना सज्ज होईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. लेट खेळला होता, फटका खेळलाय, चेंडू चाललाय. जोपर्यंत गणेश जाधव पोहोचतील शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये गणेश जाधव आहेत. दुसरा धावायचा प्रयत्न, 1-1 रन महत्वाचा आहे. डायरेक्ट हिट झालाय, पण काय बेल्स पडले की नाही पडले, काय झालंय. 2 धावा झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न करताना गडी बाद होतोय. 2 धावा पूर्ण, 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न. ऐकूया डीजेला. स्कोर जाऊन पोहोचलेत, 3 झाल्यात आणि 4थ्याला वाद झालाय. तिथे बघितलं 3 धावा निघाल्या आणि बघता बघता रनआउटच्या रूपाने गडी देखील बाद होताना पाहायला मिळतोय. ह्यानंतर अजून एक सामना बाकी आहे, सेमीफायनलचा थरार. मात्र प्रेक्षकाने अजूनही सीट सोडलेली नाही आहे. काही प्रेक्षक हळूहळू अजूनही मैदानाकडे पावलं टाकतायत. नाही, काही जण फोन करून विचारतात बाबा किती मॅचेस आहेत.
आणि नंतर येतात असंही आहे. कारण बघा काही स्पर्धा चालू होत्या आजूबाजूला, त्याही स्पर्धा संपल्या तिथेही ते खेळतात, त्याच्यानंतर या मैदानावरती येतात. आणि ज्यांची कन्फर्म सीट आहे ते सुटत नाही आहे. माणूस थोडासा वेगळा आहे. धावा धापलकावरती 21. आकोटाप्याचा चेंडू होता, पूल 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 पॉवरफुल चेंडू, मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. षटकार खेळलाय, चेंडू गेला सीमारेषा पार, षटकार. स्कोर झाला 27. काय असतं माहिती का, माणूस जेव्हा रिझर्वेशनचं तिकीट काढून जातो ना तेव्हा एका जागेवर बसत नाही, पण पॅसेंजर लोकलमध्ये बसला ना का बसला का तो उठत नाही. तसं आता आहे. 27 धावा. 27 धावा. बघितलं या दोन षटकाराने, बघितलं आपण सामन्याचा वेग थोडासा वाढवलाय. म्हणजे मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती तो षटकार आणि हा आलेला षटकार. ऑफस्टंबरची चेंडू होता, बघितलं आपण ऑफचा चेंडू ऑनला खेळायचं होतं. इथे मात्र काय घडतंय, इथे काय घडतंय बघा. ओव्हरथ्रोच्या रूपाने जास्तीत जास्त धावा पाहायला भेटल्यात, रनआउटच्या रूपाने गडी बाद होताना पाहायला मिळतोय. चेंडूवरती, कारण तिसऱ्याला गेला त्यावेळेस बघितलं गडी बाद झाला होता. म्हणजे बघितलं तो करा गेला आपण 3 ते 4 धावा बघितल्या ना तर एक्स्ट्राच्या रूपाने आल्यात. आणि त्याच पूर्ण करण्यासाठी आता टीमला एक्स्ट्रा एफर्ट लावावा लागणार आहे. त्याच धावा पूर्ण करताना, कारण स्कोरबोर्डवरती आपण नजर टाकली तर 29, 39 आहेत, 29 आहेत, 29 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. 29, 29 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली खेळी करून माघारी फलंदाज जरूर गेला आहे, पण मॅच कदाचित सेमीफायनलला जितक्या रन पाहिजे होते ना तितक्या रन बॅटिंग करणाऱ्या टीमने बनवल्या आहेत. आता फिल्डिंग करणारी टीम धावांचा पाठलाग इतका सोपा नाही. भले मागे 26चा पाठलाग झालाय पण इतका सोपा नाहीये. It's a 6. Come on, DJ. नक्कीच मित्रांनो, हा गाव आहे नारंगी, स्टेशन जवळ आहे विरार आणि मॅच मध्ये येतोय षटकार. 6 षटकार षटकार षटकार. आणि आज जर विरारला काही जण उतरले ते रिक्षामधनं डायरेक्ट नारंगीला झालेत, कारण मॅच बघायची आहे. तर मॅच बघायची आहे. यस, या षटकारानं धावफलक 35. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. अकोटाप्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा चाललाय लॉंगॉनच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलाय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकामध्ये धावा नव्हत्या, दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार. बरंच काय सांगून गेलाय, बरंच काय करून गेलाय. पहिल्या 11 चेंडूमध्ये 11 धावा होत्या. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना 37 धावा झाल्यात. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. 20 धावा या षटकामध्ये आल्यात आणि खास करून शेवटच्या जर आपण बघितलं 7 चेंडूवरती 26 रन आल्यात. पहिल्या 11 चेंडूवरती 11 धावा होत्या आणि शेवटच्या 7 चेंडूवरती 26 रन आल्यात. त्याचा किती फायदा टीमला होईल ते पाहणार आहोत, पण ऐकूया एक दोन संगीत. कदाचित मॅच रंगात आलाय त्याच्यामुळे, आणि दुसरी गोष्ट त्याला माहिती आहे याच्यानंतर एकच मॅच आहे त्याच्यामुळे पण आला असेल. दोन्ही गोष्टी असू शकतील. नक्कीच 38 धावांचं आव्हान आहे आणि दोन्ही संघ झुलताना आपल्याला पाहिलं. बघा 2 विकेट लवकर पडल्या होत्या, विश्वनाथ जाधव आणि प्रणव, आणि ते पहिल्या षटकामध्ये फक्त 7च धावा आल्या. त्याच्यानंतर बघितलं आपण 2 षटकांमध्ये त्या 30 धावा आल्या.
आणि त्या कारणाचं 37 धावा पूर्ण होत असताना आपण बघितल्या. प्रेक्षकांनी सीट सोडलेलं नाही, हॉट सीट आपली सोडलेली नाही आहे. प्रेक्षकांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण आज तुम्ही हजेरी लावले या मैदानावरती. थँक्स फॉर ऑल द स्पेक्टेटर्स. नक्कीच डीजेला मी आमंत्रण करतोय. कमॉन डीजे. आज आमच्या डी जे मास्टरला कदाचित ऋतिक रोशनची जास्तीत जास्त आठवण झाली आणि त्या कारणाचं सकाळपासून मला वाटतं कहना प्याऱ्याची ती गाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. काय प्रेक्षक वर्ग आहे, चहूबाजूने प्रेक्षक वर्ग बघा. आणि ओळख आहे म्हणजे नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचे मैदान आणि प्रेक्षक हे अतूट बंधन आहे. म्हणजे मी जुने फोटो तुम्हाला दाखवले अपॉर्ट्स फ्रॉम 2007-08 पासून नेहमीच प्रेक्षकांची उपस्थिती या मैदानाला लाभलेली आहे. आणि आज चारी बाजूने पाहिलं तर प्रेक्षक या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेत आहे. ही स्पर्धा तशी आहे. कैलासवासी किसन बाबूराव पाटील आणि कैलासवासी गणपत बाबूराव पाटील हे दोन व्यक्तिमत्व अशी होती. म्हणजे कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या नावाने ती स्पर्धा सुरू झाली. त्याच्यानंतर आपण कैलासवासी किसन बाबूराव पाटील याच्या देहांतानंतर त्यांचंही नाव या स्पर्धेसाठी आलं. पण दोन अशी व्यक्तिमत्व होती. कैलासवासी गणपत बाबूराव पाटील एक चांगले क्रिकेटप्रेमी क्रिकेटर म्हणून त्यांचं नाव होतं. आणि कैलासवासी किसन बाबूराव पाटील नेहमीच म्हणजे ज्यावेळेला नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळ स्थापन झालं, पुढे मार्गक्रमण करत होतं ना, तर एक ज्याला म्हणता येईल की पाठीमागे राहून मार्गदर्शन करण्याचं काम, सल्ला देण्याचं काम कायम कैलासवासी किसन बाबूराव पाटील यांनी केले. का नेहमी आम्हाला सांगायचं आहे बघा, एक तुम्ही चांगले सगळं जे ग्रामस्थ आहेत नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळ चांगलं काम करतात, चांगलं कार्य करतात. हे ग्राउंड बनवलं, त्याच्यानंतर मंदिराचे असतील गोष्टीमध्ये गणपती उत्सव असतील, पदयात्रे सोहळा असतील, हे सर्व एकत्र साजरे करतात. त्याने सांगितलं की जी तुमची एकजूट आहे ना ती करते, ती एकजूट तुमची ताकद आहे. हे बोलणं होतं कैलासवासी किसन बाबूराव पाटील. नेहमीच ते सांगत राहायचे की चांगलं करत राहा, चांगलं काम करत राहा, गावासाठी आपल्या समाजाप्रती तुम्ही कार्य करत राहा. नेहमीच म्हणजे आपण ज्यावेळेला एखादी स्पर्धा यायची तेव्हा उद्घाटनाला यायची ना, त्यावेळेला त्यांच्या मुखातनं हेच शब्द असायचे. आज त्यांच्याच आठवणींना या स्पर्धेच्या निमित्तानं उजाळा देण्याचं काम केलं जातंय. पहिला डाव संपलाय, दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 38चा पाठलाग आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. पहिले षटक हाताळण्यासाठी विश्वनाथ जाधव. विश्वनाथ जाधव धानिव गावाचा सितारा, पालघर जिल्ह्याचा सितारा, वसई तालुक्याचा हा सितारा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू भिरकावण्याच्या मोहामध्ये होते. बघितला आपण विश्वनाथ स्वतः जातोय चेंडूला कलेक्ट करण्यासाठी. एका बाजूला रायगडचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला बघितलं वसई पट्ट्यातील खेळाडू आहेत, भिवंडी पट्ट्यातील खेळाडू आहेत. नक्कीच रफ अँड टफ सामना आहे. मीरा भाईंदरचे पण खेळाडू आहेत. आता गणेश जाधव स्ट्रायकर एंडला आहेत, भाईंदरचे खेळाडू आहेत, मीरा भाईंदरचे खेळाडू देखील या मैदानावरती आहेत. आणि आता तेच आपल्या खेळाचा जलवा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ठेवलंय. धावांचा पाठलाग करताना जर बघितलं तर कुवेत 11 अर्थात रॉयल रायगडच्या टीमनं लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन सुरुवात केलेली आहे. भलेही धावफलक झालाय, पण एक सामना तुम्हाला आठवतो का, म्हणजे 2022चा ज्यावेळेला तृष्णा 11 मालाड आणि समोर मंथन रिसॉर्ट नवापूरचा मॅच होता, त्यावेळेला रन होणार नाही असं वाटलं होतं. म्हणजे जवळपास मध्यरात्रीचा सुमार झाला होता. त्यावेळेला आकिबनं ठोकलेले ते षटकार आपल्याला अजून आठवतात. धुक्याचं साम्राज्य होतं, अक्षरशः धुकं पसरलं होतं आणि आकिबनं ते 2 षटकार ठोकले होते. या गोष्टीची आठवण देखील आपल्याला आहे. त्याच्यामुळे असं नाही की धावांचा पाठलाग होणार नाही, धावांचा पाठलाग होऊ शकतो. सुरुवात चांगली होणं, स्टार्ट चांगली होणं गरजेचं आहे. विश्वनाथचा तुम्ही उल्लेख केला, अनुभव प्रचंड आहे. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह केला आहे. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. थोडं धुक्याचं साम्राज्य आले. मी म्हणून म्हणतो ना भाई, थोडासा धुंदला सो हुआ है, लेकिन कॉन्सन्ट्रेशन नाही कोण आहे. तुमचा संयम नाही घालवायचा, संतुलन नाही घालवायचं आणि जे लक्ष्य आहे ना तुमचं, ते लक्ष्यावरती लक्ष कायम ठेवायचं आहे. वा वा वा, टाळ्यांचा गजर चारी बाजून आलाय. नीरज होते भाई,
आणि कलवा आहेत नीरज, काय फिल्डिंग आणि नीरज याच गोष्टी. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या नीरजच्या या कळवाच्या झेलसाठी. टाळ्यांचा गजर आलाय. तेच तुकाराम, हा चेंडू आपण बघितला असेल रिप्ले मध्ये बघा, कदाचित तो चेंडू बघितला तर टकल्याला पहिला लागला आणि त्याच्यानंतर कलव्याच्या टकल्याला लागून तो चेंडू आतमध्ये गेला आणि तो झेल टिपला गेलाय. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. जबरदस्त झेल आहे, जबरदस्त झेल पाहायला मिळतोय. पहिल्याच आपण बघूया काय घडलं होतं. रिप्लेच्या माध्यमातून डीबीएन देखील दाखवते. चेंडू बराच वर 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 राहिला होता. बघायचंय हाताने उडवलाय की तो चेंडू बघायचंय टकल्याला थोडासा लागलाय, परंतु कुठेतरी लागलाय नक्कीच, नो डाऊट. नाही कुठे लागलाय ते माहिती नाही. त्या कळवाच्या हाताला लागलाय, डोक्याला लागला माहिती नाही, पण प्रतिस्पर्ध्याच्या जिवारी लागलाय. हा असा झेल टिपलाय. झेल टिपणं फार महत्वाचं होतं. झेल टिपला गेलेला आहे हे इम्पॉर्टंट आहे. परंतु काय मॅच सुरू आहे, दोन्ही संघ तुल्यमान आहेत. एका बाजूने रायगडचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने बघितलं निव्या स्पोर्ट्सचा संघ आहे. एका बाजूने निव्या स्पोर्ट्सचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने रायगडचा तो संघ आहे. काय झेल टिपलाय. तिसरं पंच देखील पाहण्याचा त्याच करता प्रयत्न करतो ते, कारण कुठलाही डाऊट्स किंवा राहू नये. पण इट्स अ सेफ जबरदस्त अप्रतिम कॅच. या स्पर्धेमध्ये फार उच्च दर्जाची आपण क्षेत्ररक्षण पाहिलेले आहेत, पण मला वाटलं वन ऑफ द ग्रेटेस्ट या संपूर्ण स्पर्धेतला सर्वात बेस्ट. आणि फक्त बेस्ट यासाठी नाही आहे का झेल टिपलाय, अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल मोमेंट. हा दबाव होता, सेमीफायनलचा दबाव आहे, प्रेशर आहे, आणि या दबावाखाली हा टिपलेला सर्वोत्तम झेल होता. म्हणजे कॅच ऑफ द टुर्नामेंट आपण हा म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर अजून एक आठवण आहे, याच रिजनमध्ये याच क्षेत्रामध्ये अर्नाळचे ते 2 क्षेत्र अशाच पद्धतीचं बघितलं आपण, ते क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला भेटलं होतं. 2019 तुम्ही आठवण करता, ज्यावेळेला विनायक भोईर, मंदार भोईर तिथे धावले होते आणि त्यावेळेला ते फील्ड केलं गेलं होतं. काय ते त्या जागेमध्येच काय का काय भाई, जैसे शिवाजी साटम कहते हैं ना सीआयडी में, कुछ तो गडबड है भाई, वहा कुछ तो गडबड आहे, तसा आहे. पण नीरज हा खेळाडू कुठला आहे सर्वांना माहिती आहे. नीरज कळवा आपल्याच या परिसरातला, आणि या नीरजला याच फिल्डिंगसाठी ओळखलं जातं. म्हणजे कोणी नीरज सांगितलं ना तर कोणाच्याही लक्षात येणार नाही, पण कळवा सांगितलं तर लक्षात येईल. आणि काय अप्रतिम झेल झालाय. हा कळव्याचा क्षेत्ररक्षक नाही आहे, हा धानीवचा क्षेत्ररक्षक आहे, लक्षात ठेवता. वॉट ऑफ फिल्डिंग, ब्युटिफुल फिल्डिंग. म्हणजे धानीवचे सितारे विश्वनाथ जाधवला आपण बघितलंय, कलव्याला देखील आपण बघितलंय, अप्रतिम, नो डाऊट. सामना संपलेला नाही आहे, हा सामना दोन्ही बाजूने हा अजूनपर्यंत सामना आहे. म्हणजे असं म्हणावं लागेल, आग दोनों तरफ बराबर की लगी है भाई, आग दोनों तरफ बराबर लगी है. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. बिल्कुल बिल्कुल, रात है यहाँ पर. आसमान के तारों को हम गिन नहीं सकते और किस्मत की रोटी को हम छीन नहीं सकते. जो होने वाला है वो तो होकर ही रहेगा. रायगड टीम एक्स्ट्रा खेळ उद्या अकोटामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेगमध्ये मिड विकेटला गेलाय. डीप मिड विकेटला फील्ड केला जाईल. रायगड टीम आपला एक प्रतिनिधी उद्या अक्षय आहे, अक्षय घरत आहे, अक्षय घरत. नो डाऊट ट्रेमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हियर. काय सामना सुरू आहे, जसा सेमीफायनलचा सामना हवाय ना तसाच सामना. प्रेक्षक का थांबलेत, याच कारणास्तव थांबलेत. आणि जो नीरजने जो प्रयत्न केला ना, अटेम्प्ट केला, यासाठी दशरथ गजानन पाटील याचकडनं 1000 रुपयाचं प्राइस त्याच्यासाठी आले. नीरजसाठी, कळवासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज झाले. जो अटेम्प्ट केला त्यानं अक्षय घरत आहे, पालघरचा खेळाडू आहे. आपण कटारा एक्सप्रेस म्हणून त्या खेळाडूला ओळखतो. तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. दुसऱ्या बाजूला विश्वनाथ जाधव स्ट्रायकर एंडला फलंदाज. रिव्हर्सिव केलाय, थोडासा उंगली को टेढ़ा किया भाई, धन धन करून चेंडू चाललाय. दणदणीत 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 चौकार. त्यावेळेस पहिल्यांदा फलंदाजी केली होती निव्या स्पोर्ट्सने, त्यावेळेस त्यांच्यासाठी 7 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. इथे आतापर्यंत 8 धावा आल्यात. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक चेंडू आहे शिल्लक आहे. नक्की चांगला जसा उल्लेख केला, रिव्हर्सिवचा फटका खेळला गेला होता. डीजे वाले भाई भी बिलकुल कुफान पे है. काही जण कलर बघून काही ते काम करतात, म्हणजे लग्न जमवता पण काही जण कलर बघतात. पण कधी कलर बघून फसू नका, कारण काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जोरात चावते, कधी लक्षात ठेवा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे.
थरारक सामना आहे. चित्त थरारक काही क्षण पाहायला मिळतील यात काही शंका नाही आहे. रोमांचकारी मुकाबला. रोमांच वाढलाय. पुन्हा एकदा राईट अमोवर विकेटचा मारा. आकोटप्याचा चेंडू होता त्याच्यावरती केलाय प्रहार. पुन्हा एकदा डिस्क मध्ये क्षेत्ररक्षक पोचलाय. एक धाव चेंडूवरती पूर्ण थ्रो येईल तिथपर्यंत एक धाव पूर्ण झाले. पहिल्या षटकाचा खेळ ते पूर्ण झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. टीट फॉर टॅट आहे. जशाच तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय. 38 धावांचा पाठलाग आहे. 12 चेंडूचा खेळ आहे. 29 करायचे आहेत आणि बघूया 29 वरती पोहोचताना कसा खेळ होतो. डीजे गाणं ऐकूया. सेमीफायनलचा थरार मैदानावरती सुरू आहे. पारितोषिक देखील आपण पाहिले तुकाराम मांगेला. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये 29 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. जबरदस्त सामना. 22 तारखेपासून ही रेस सुरू झाले. आता मात्र बघितलं आपण अजून एक सामना बाकी आहे त्या मेगा फायनलचा. मेगा फाइनल बाकी है, पण ही कमी नहीं है भाई. ये फाइनल नहीं है लेकिन फाइनल से कम भी नहीं है. कारण फायनल मध्ये जायचंय तर फायनली हा मॅच जिंकायचा आहे. आणि ते म्हणतात ना बाबा थांबायचं नाही कडे, थांबायचं नाही. आता जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. म्हणूनच तर पैसा लागला ना. मी म्हणेन पैसा पैसा पैसा. ये मुकाबला है कैसा. दर्शकों को चाहिए जैसा और इसका नतीजा भी आ जाएगा. जो खेल खेलेगा वैसा. बिलकुल आपने सही कहा. क्या बात जबरदस्त. बघूया. आणि पैशाची देखील कमाल असते. म्हणजे माणूस सांगतो की बाबा, आदमी कहता है बाबा पैसा है तो मैं कुछ करूं, लेकिन पैसा कहता है भाई तू पहले तू कुछ कर तब तो मैं आऊ. त्याचाही ख्याल आहे. गोलंदाजी मार्कवरती कौशलने आज पूर्ण दिवस गाजवलाय. आता दुसऱ्या बाजूला फलंदाज देखील रेडी आहे. कुणाल वर्सेस कौशल. आकोटाप्याचा चेंडू आहे त्यावरती प्रहार केलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. इट्स 4 चौकार. अभी यहाँ कभी वहां यह मुकाबला चल रहा है. पहिल्या चेंडूवरती चौकार. बिल्कुल बिल्कुल. ये एक तरफ वाला मुकाबला नहीं है, ये दोनों तरफ वाला मुकाबला है. कभी इस तरफ कभी उस तरफ वाला मुकाबला है. बेहतरीन क्रिकेट देखने को मिलता हुआ. सर्वोत्तम क्रिकेट कारण सेमीफायनलचा मॅच आहे. सेमीफायनलचा थरार आहे. कोणी हार मानायला तयार नाही, कोणी मागे सरायला तयार नाहीये, किंबहुना कोणीही त्या क्षणाला मिस करायला तयार नाहीये. पाठीमागे देखील फटाकडे वाजायला सुरू झालेत. आतषबाजी आहे. टॉप द बॅट लागला. टॉप द बॅट. कॉटन बॉलचा विकेट. पहिला कुणाल सक्सेस झाला, आता कौशल सक्सेस झालाय. ऐकूया डीजे. विकेट. किसमें कितना है दम, लेकिन दोनों भी टीमें कह रहे हैं कि जीतेंगे हम और दर्शक कह रहे हैं मजा ले लेंगे हम. बिल्कुल. जैसे वो गाना आता है ना बघा, मतलब जीतेगा जो है जिसमें है दम, तसा हे खेळ आहे. जिसमें है दम दिखाओ दमखम, दिखाओ अपना दमखम. इथे दमखम दाखवायचं योग्य विश्लेषण तुम्ही देखील केलंय. समीकरण बघणं गरजेचं आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडूचा खेळ आहे. 25 धावांची आवश्यकता आहे. फटकारकीची आतषबाजी पाठीमागे चालले. फटक्याची आतषबाजी मैदानावरती करायची आहे. या दोन्ही गोष्टी आहेत. नक्कीच सेमीफायनलचा सामना आणि फट्टायकांची बघितलं आपण आतषबाजी पाहायला मिळते. सामना थरारक आहे. कुठेही जाऊ नका. 13 वरती बघितलं 2 आहे. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 25 धावांची गरज आहे. 10-25. 10 चेंडू 25 धावांची आवश्यकता. घड्याळामध्ये बघितलं तर बरोबर 9:09 9 चा खेळ झालेला आहे. 10:25 जसं होतील ना त्यावेळेला कदाचित फायनलचा मॅच येईल. त्याच्यामुळे आता बघूया. 10-25चा मॅच आहे. 10-25चा खेळ आहे. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय अमय आकाशे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला. चेंडू चालला जोपर्यंत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगानं. कलवा है भाई, दौड़ेंगे नहीं या. एकदा बाबा दुधानं तोंड फोडलं का माणूस तो ताक पण फुकून पितो.
बिल्कुल एक बार दूध दूध से मुंह जलेगा ना, आदमी भी छाछ भी फूक फूक के पिता है. कारण कलवानं फिल्डिंग केलंय, त्याच्यासमोर धाव घेणं थोडंसं कठीण आहे. धावा दाखल करते 14-9 चेंडूचा खेळ आहे आणि 24 धावांची आवश्यकता. स्पेशली बघितलं आपण कलवा बघितला जास्तीत जास्त क्षेत्ररक्षणासाठी बघितलं आपण बघितलं तर मांडला जातो आणि फुल मार्क्स मी म्हणेन बघितलं आपण 90% एफर्ट फ्रॉम हिम. सामना संपलेला नाही आहे. सेमीफायनल निव्या स्पोर्ट्स वर्सेस रॉयल रायगड यांच्यामध्ये बघा एन फॉर निव्या, एस फॉर स्पोर्ट्स, आर फॉर रॉयल अँड आर फॉर रायगड. आणि जसं आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी देखील आहे. रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुम्हाला जर पूर्ण करायचं आहे तुमचं स्वप्न, जे या ट्रॉफीला जिंकण्याचं स्वप्न आहे, बिल्कुल सपना देखा है तो भाई सपने को पूरा भी कीजिए. सपनों को आपको पूरा करना है. नक्कीच सनी मात्रे बघितलं आपण तर कौशलचे थोडंसं फॅन आहेत. बरेचसे बघितलं आपण मला वाटतं डॉग्स कुत्रे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच त्यांना पण माहिती आहे की याच्यानंतर फायनल येणार आहे. ना फायनल येणारं पण तेही बघा म्हणजे रात्रीच्या वेळात इतिहास असतात, त्याच्यामुळे तेही तिथे दाखल झाल्यात. नक्कीच बरेचसे बघितलं कुत्रे पाळण्याची बघितलं आपण तर फार जणांना आवड देखील असते. महेंद्रसिंग धोनी यांना देखील फार मोठी आवडते आपण बघितलं कर. चला थोडेसे व्हॉलंटियर आपण मध्ये जा, त्यांना बाहेर काढा जरा, कारण कुठल्याही संघाला त्याचा फटका बसू नये याची काळजी घ्या थोडीशी. नाही बऱ्याच ठिकाणी आपण जेव्हा आउट ऑफ इंडिया बघतो बरेचसे पक्षी देखील आपण पाहतो. इथे मात्र आपण डॉग्स पाहायला मिळत आहेत. जसं आपण ज्यावेळेला ऑस्ट्रेलियाला असतो ना त्यावेळेला सीगल असतं, म्हणजे सीगल भरपूर असतं त्या ऑस्ट्रेलियाच्या मैदानावरती. काही वेळेला त्यांना चेंडूही लागलेला आहे सीगलला, असंही काही घटना घडलेल्या आहेत. अर्ध्या षटकांचा पल्ला संपलाय. 14 धावा झाले तिथे. अर्ध्या षटकांचा पल्ला बाकी आहे, म्हणजे 9 चेंडूचा तो खेळ बाकी आहे. 9 चेंडू 24 धावांची आवश्यकता. अक्षय घरत पालघरचा खेळाडू आहे, काटाळ्याचा खेळाडू आहे आणि या 8वा ती स्पर्धा याच मैदानावरती एक 3 वर्षा अगोदरची स्पर्धा मंथन रिसॉर्ट नवापूरकडनं खेळताना अक्षय घरतनं केलेला खेळ मॅन ऑफ द सिरीज पर्यंत पोहोचलेला खेळाडू आहे अक्षय घरत. त्याच्यामुळे अक्षय घरतमध्ये देखील दमखम आहे. त्याने या मैदानावरती खेळ दाखवलाय, आतापर्यंत स्वतःला सिद्ध केले. तो स्ट्रायकर एंडला सज्ज आहे. अक्षर गरज बघितलं आपण एक मोठा खेळाडू आहे. स्ट्राईक एंडला तो पाहायला मिळतोय. डावऱ्या हाताचा तो फलंदाज. काय आता पहिल्या टीव्ही चॅनलवरती व्यत्यय येतात तेव्हा म्हणायचं बाबा रुकावट केले खेद आहे. नाही नक्कीच पूर्वी बघितलं केबल वगैरे नव्हतं त्यावेळेस आपण अँटिना बघितला वरून हलवायचो तेव्हा देखील आपल्याला थोडासा व्यत्यय पाहायला मिळायचं तुकाराम गेला. नाही थोडंसं कधी कधी त्या वायरला कार्बन पण पकडायचा आणि साफ करावा लागायचा. आता थोडासा टेरेस वगैरे आला. पूर्वी कौलाचं घर होतं त्या कौलावर बघितलं आपण तो अँटिना हलवायला लागायचा मी म्हणेन. चला जाऊया आपण पुन्हा एकदा थोडासा कॉमेडीचा विषय बाजूला ठेवूया आणि रंगलेल्या मॅचच्या दिशेने जाऊया. सेमीफायनलचा थरा 9-24 कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय. चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ पाठलाग केला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. थ्रो करतील 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 8 चेंडूचा खेळ आहे. 8-22 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता. शेवटच्या 7 चेंडूवरती आहे ना निव्या स्पोर्टनं 26 केल्या होत्या. शेवटच्या इनिंगमध्ये म्हणजे पहिली इनिंग पाहिले ना ते शेवटच्या 7 चेंडूवरती त्यांनी 26 केल्या होत्या. आता रायगड तुम्हाला 8 मध्ये 22 करायचे आहेत. 8 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. हा चेंडू निर्णायक होता. कोणता संघ फायनल मध्ये पोहोचेल निव्या स्पोर्ट्स की रॉयल रायगड. आणि या खेळाडूचं नाव आहे ना गोलंदाजाचं फक्त कौशल्य आहे पण कला कौशल्य जबरदस्त आहे. दोन्ही आहे. ज्या कुशलतेनं ज्या कौशल्यानं कौशल बॉलिंग करतोय गोलंदाजी करतोय. बॅक टू द बॉलर केलं तर फॉलो थ्रू मध्ये फील्ड केलंय. फॉलो थ्रू मध्ये फील्ड केलंय. षटक संपले दुसरं. या 2 षटकांचा धावा आहे दाभलकरती 16. 22 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 22 हे षटक 7 धावांचं आले. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा सेमीफायनलचा मॅच 6 बॉल 22.
6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. अजून 6 चेंडू आहेत, त्याच्यामुळे अजून प्रेडिक्ट करणं कठीण आहे. पण पहिले 3 चेंडू. पण या मॅचला टर्निंग पॉईंट देणारा तो क्षण होता. नीरज कळवाचा तो कॅच, तो झेल, तो खऱ्या अर्थानं टर्निंग पॉइंट होता या मॅच मध्ये. बघा तो टर्निंग पॉइंट आहे, तर ट्विस्ट थोडासा येऊ शकेल जर इथे कसे सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडूवरती एक सिक्सर किंवा एक 6 एक 4 चौकार कमीत कमी लगावेल. 6 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे. बिल्कुल बिल्कुल. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या होगा किसने जाना. म्हणजे येणाऱ्या काही चेंडूमध्ये काय घडेल हे कोणालाच माहिती नाहीये. अजूनही बघितलं 6 चेंडूचा तो खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये बघितलं आपण 22 धावांची गरज आहे. 22 रन्स टू मेक. डाऊन साइडला वेगाने चेंडू. प्यार भी है, यार भी है, साथीदार भी है यहाँ पर. हाँ, प्यार भी है, यार भी है और पहले गेंद पे चौकार भी है भाई. चौकार भी मारा है पहिल्या चेंडूवरती. 4 इस चौकार. बिल्कुल बिल्कुल. अजूनही बघितलं आपण 5 चेंडूचा खेळ, 18 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती अमेयने आघात किया है. अमेय आगाशे ने आघात किया है. वाईड वाईड वाईड. मॅच टाईट त्याच्यामध्ये आलाय. हा वाईड बॉल. तसा सर्फ एक्सेल असतं ना, तसं घडी डिटर्जेंट भी है. लेकिन घड़ी डिटर्जेंट में क्या कहते हैं मालूम है कैलाश? पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. विश्वास कायम ठेवायचा आहे. स्वतःवरती विश्वास कायम ठेवायचा आहे की हा धावांचा पाठलाग होऊ शकतोय. 17 धावेची जरूर गरज आहे. 5 चेंडू. उमेश तरे खारबावचा हा सितारा, खारबावचा हा खेळाडू जो गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. 5 चेंडूमध्ये 17 धावेची गरज. वाइड वाइड एंड वाइड. 2 लगातार वाइड आले. मैच देखील टाइड आहे. टाइट मैच है, टाइट मैच. म्हणून मी म्हटलं ना घडी डिटर्जेंट भाई पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. पण आता काय झाले, लोक अपना इस्तेमाल करते लेकिन साला विश्वास नाही करते. 5 चेंडूचा खेळ आहे. 16 धावांची आवश्यकता आहे. जसं मी म्हटलं होतं पाटील परिवाराचा, या पाटील परिवाराची स्पर्धा रंगलेला क्रिकेटचा 16 5 मध्ये करायच्या त्या 16 5 मध्ये 16 अख्खा क्रिकेट प्रेमी वर्ग झालाय गोळा या मैदानावरती. 5 मध्ये 16. रुक बाबा रुक, अरे बाबा रुक, थोड़ी गाड़ी थामले, गाड़ी थामले. ये भाई दबाव है, दबे दबाव में कई लोग बिखरते, कई लोग निखरते. बिल्कुल बिल्कुल. कुछ लोग बिखरते हैं, कुछ लोग निखरते हैं और कुछ लोग इतिहास को बनाते हैं. यहाँ पर इतिहास को बनाने की जरूरत है. चला बघूया कोण इतिहास बनवणार. करे संघर्ष में आदमी अकेला चलता है. हा चाबुक स्ट्रोक होता. अमय आगाश ने आगाज किया है, अंजाम तक जाना है. इट्स अ ह्यूज षटकार. वो मोड़ आया भाई, वो मोड़ आया है, बहुत बड़ा मोड़ आया है. इसीलिए मैंने कहा था ना संघर्ष में आदमी अकेला चलता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. और जब जब जग हंसा है उस पर, उसी ने इतिहास को रचा है. इतिहास रचने का मौका है. समीकरण बघूया. 4 चेंडू 10. एकदा, दोनदा, तीनदा, 4 10. 4 चेंडू 10. आणि प्रेक्षकांनो हा सामना तुम्ही नक्कीच पहा. अप्रतिम सामना, अप्रतिम खेळ. व्हॉट अ क्रिकेट, ट्रेमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हियर. सेमीफायनलचा थरार निव्या स्पोर्ट्स वर्सेस रॉयल रायगड यांच्यामध्ये कोणता संघ फायनल मध्ये जाईल? निव्या स्पोर्ट्स की रॉयल रायगड? 4 चेंडू 10 धावांच्या. रॉयलचा उल्लेख केला. रॉयल भरपूर आहेत. रॉयल स्टॅग आहे, रॉयल स्टेज आहे, रॉयल रायगड देखील आहेत. सर्व काही आहे या मॅच मध्ये. 4 चेंडू 10 धावा भाई. 10 का दम कम. जिंदगी बहुत कुछ सिखाती है, कभी हंसाती है तो भाई रुलाती भी है. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल समोर केलाय. समोर वी मध्ये कळवा पोहोचण्याचा प्रयत्न करतात. हो फिल्डिंग. वाह 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 कलवा, वाह भाई वाह, कमाल कर दिया आपने.
कलवा भाई, ये कलवा नहीं है भाई, ये अंबुजा सीमेंट की दीवार है जो बिल्कुल टूटती बिल्कुल नहीं है। मैं तो कहूंगा ये कलवा नहीं है, ये जलवा है सामने वाली टीम के लिए। कलवा का जलवा। थर्ड अंपायर दिलेला आहे, तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत काय घडलंय, काय बघडलंय. परंतु काय क्षेत्रक्षण अप्रतिम. हा फटका खेळला होता समोरच्या दिशेनं, लॉंग ऑफला जात होता, चेंडू ट्रॅव्हल होत होता, कलवा तिथून आले, उडी मारले, जम केलाय आणि जम केलाय, परफेक्ट जम केलाय. इट्स अ सेफ जम परफेक्ट केलाय. 2 धावा आहेत या चेंडूवरती. आता कहाणी येऊन ठेवले, याच्यापेक्षा सुंदर काय असेल, याच्यापेक्षा ब्युटिफुल जसं म्हणतात ना, ते काय असू शकेल. 3 चेंडू आणि 8 धावांची, 3-8 वाट पाहून झाले, वाट लावायची वेळ आले. 3-8 2 संघाची पडले गाठ आणि काय वर्णावा पाटील परिवाराच्या स्पर्धेचा थाटामाटाची स्पर्धा सुरू आहे. 3 चेंडूमध्ये हवे आहेत या ठिकाणी 8 आणि प्रेक्षक बघतायत 2060. लाईव्ह ला बघितलं आपण, 2000च्या वरती प्रेक्षक वर्ग बघतोय. प्रत्येक जण बघतोय कलवाची फिल्डिंग, पण मॅच संपला नाहीये. अमय आगाशी आहेत, समोर उमेश तरी आहेत. उमेश वर्सेस अमय. समोर डाऊन द ग्राउंड चेंडू केलाय, चेंडू आलाय, जोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करतील, थ्रो येईल तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केले. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या प्रेक्षको, माहिती पडू द्या या किती प्रेक्षक वर्ग आहे. इतका सुंदर मैच, सेमीफाइनल मैच. जैसे कहते हैं ना कैलाश, मंदिर है भगवान का तो भाई थाली भी चाहिए, फूल है गुलशन में तो माली भी चाहिए. इतनी अच्छी टूर्नामेंट चल रही भाई, तो आप लोगों की ताली भी चाहिए. ताल्यांचा कडकडाट, ताल्यांचा आवाज, कडकडाट चाललाय. 2 चेंडूचा खेळ आहे आणि 2-6 थरार पहा, थ्रिल पहा, पाटील परिवाराची ही मानाची स्पर्धा पहा. 2 चेंडू 6 ऑन साइडला. ओ भाई फील्डर आपको जाना था, होले आपने तेजी दिखाई आणि कहाणी येऊन ठेवले. दुपारी तुम्ही विचारलं होतं ही स्पर्धा जिंकणार कोण. आता 1 चेंडू मध्ये धावा पाहिजे 2, जिंकून जिंकणार कोण. 1 मध्ये पाहिजे 2. कहाणी आले चायनीज वरची ऑर्डरची 1/2. धावा हवेत 2 आणि बऱ्याच जणांना घरून आलेत फोन की जिंकणार आहे. हँग झाल्यात, अगदी थरथर आहे, धडधड आहे, धगधग आहे आणि धगधग थोडीशी कमी करूया. डीजे वाले भाई टेंशन बढ़ रहा है, एक थोड़ा सा गाना सुनाइए फिर. भाई इसलिए मैंने कहा था फाइनल नहीं है, लेकिन फाइनल से कम भी नहीं है. फाइनल सा ट्रेलर है भाई. ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो हमारा चौका छक्का बाकी है क्या, पण 2 रन बाकी आहेत, 2 धावा बाकी है. ये तो ट्रेलर है भाई, ये तो झांकी है, असली पिक्चर अभी बाकी है. असली पिक्चर बाकी है. 1-2 टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज, शिट्ट्यांचा आवाज. 1 चेंडू 2. थोड़ा रुक गए भाई. ये प्रेशर है भाई, क्रिकेट का खेल प्रेशर वाला, क्रिकेटचा खेळ पेशन्स वाला. दबाव शिट्ट्या वाजतात, टाळ्या वाजतात.
बजेगी सीटी, बजेगी टाली, हो हुल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है, सर पर उठता है, तब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है। ये जुनून बन गया है भाई, जुनून है। शेवटचा चेंडू केलाय का मिस? यस यस यस, शेवटचा डॉट बॉल। देखील विसरून चालणार नाहीये। त्याने जी झुंज दिली ना, म्हणजे जरी हरलो तरी लढलोय, हे लढलो महत्वाचं होतं। काय जलवा त्याने दाखवलाय या सामन्यामध्ये। नक्कीच क्रिकेटचा खेळ तुम्ही खेळलाय हे महत्वपूर्ण आहे। ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है। क्रिकेट एक ऐसा खेल है जिसे खेलना बहुत ही जरूरी है। तुम्ही क्रिकेटला खेळलाय हे फार महत्वपूर्ण आहे। चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा आपण फायनल कडे देखील येऊया। सेलिब्रेशन केलं जातं तिथे बघा, सेलिब्रेशन केलं जातंय अँड दिस इज अ सेलिब्रेशन इयर।